ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती दहिसरमधील मनसे उमेदवार राजेश येळुणकरांकडून शंका व्यक्त करण्यात आलेली आहे। माझ्या घरची 4 मतं असताना फक्त 2च मतं कशी पडली, अशा प्रकारचा सवाल मनसेच्या उमेदवारांनी उपस्थित केलेला आहे। मला आई आणि बायकोचंही मत मिळालं नाही का, असा संतप्त सवाल देखील दहिसरच्या मनसेच्या उमेदवार राजेश येळुणकर यांनी विचारलेला आहे। प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनचा चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, की मी स्वतःला मतदान केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। मनसेचे दहिसरचे उमेदवार राजेश येळुणकरांनी केलेल्या आरोपांवरती आता मुंबई महानगरपालिकेनं खुलासा केलेला आहे। अवघी 2 मतं मिळाल्याचा दावा करत कुटुंबियांची मतं सुद्धा मला का नाही मिळाली, असा सवालही येळुणकरांनी उपस्थित केलेला होता। त्यावरती या संदर्भात तक्रार प्राप्त झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। येळुणकरांना एकूण 52 मतं पडल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं देखील पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। मनसेचे उमेदवार राजेश येळुणकरांनी निवडणूक आयोगाच्या मतमोजणीवरती आक्षेप घेतलेला होता। त्यावरती आता भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्या काय म्हणाल्यात पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी विद्यमान आमदार मनीषा चौधरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय सांगाल? मनसेच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला होता की माझी घरचेही मतं मला मिळालेली नाहीये, मात्र तिथे सील देखील चुकीचा होता, असं देखील आरोप करण्यात आलाय। हे बघा, निवडणूक हरल्यानंतर प्रत्येक जण आरोप करतो, पण हे आरोप करत असताना आत्मपरीक्षण करणं हेही गरजेचं आहे। 2014ला त्यांची 17,000 मतं होते, 2019ला होते, मग 2024ला ह्यांची मतं कुठे ट्रान्सफर झालं, त्याचं आत्मपरीक्षण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं की ह्यांची मतं कुणाकडे गेली। दुसरी गोष्ट की ज्यांचा एक आमदार होता राजेश पाटील, तो सुद्धा निवडून आला नाही, मग त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावं, माझी मतं गेली कुठे। निवडणूक आयोगाने पारदर्शक काम केलेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपासह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।